होळीसाठी घरी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं पुणे नागपूर आणि CSMT नागपूर या दोन महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे। यामुळे कन्फर्म तिकिटांसाठी होणारी धावपळ कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येणार आहे। होळीसाठी घरी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं पुणे नागपूर आणि मुंबई नागपूर मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं पुणे नागपूर पुणे मार्गावर दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 4 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत। पहिली गाडी 01469 24 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी पुण्याहून दुपारी 3:50 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता नागपूरला पोहोचेल। परतीच्या प्रवासात 01470 ही ट्रेन 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च रोजी नागपूरहून सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच रात्री 11:30 वाजता पुण्यात पोहोचेल। त्याच मार्गावरील दुसरी गाडी 01457 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:50 पुण्याहून निघेल, तर परतीच्या प्रवासात 01458 4 आणि 5 मार्च रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून सुटेल। पुणे नागपूर मार्गावरील या सर्व गाड्या उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या प्रमुख स्थानकांवर थांबतील। या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नागपूर दरम्यान आठवड्यातून 2दा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 22 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 पर्यंत दर रविवारी आणि मंगळवारी ट्रेन क्रमांक 02141 मुंबईहून रात्री 12:20 निघेल आणि नागपूरला दुपारी 3:10 पोहोचेल, तर परतीच्या प्रवासात 02142 ही ट्रेन नागपूरहून रात्री 8 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला दुपारी 1:30 वाजता पोहोचेल। ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबेल। प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास मिळावा या उद्देशानं या विशेष गाड्या चालवल्या जात आहे। सर्व गाड्यांमध्ये सुरक्षितता आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाईल।